तर अजून एक खुलासा करतो। आता महाराष्ट्राचं भूषण म्हणून ज्या उद्योगाकडे पाहिलं जात होतं, महानंदा म्हणून दूध प्रकल्पातली एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून तो उभा केला गेला आणि महानंदा एक अभिमानाने पश्चिम द्रुतगती राज्यमार्गावर उभे राहिलेले आहे। त्याची एक शाखा कणकवलीमध्ये सुद्धा होती। आज ह्या मिंदे सरकारने हा महानंदा गुजरातच्या अमूलला देण्याचा घाट जो घातलेला आहे, तो घाट पूर्ण करण्यासाठी महानंदा आता NDDBच्या माध्यमातून तो NDDBकडे चालवायला द्यायचं आणि काही दिवसानंतर ते अमूलच्या घशामध्ये महानंदा घालायची। हे कपट कारस्थान आता ह्या मिंदे सरकारने सुरू केलेलं आहे। जवळजवळ त्या महानंदा डेअरीच्या पेक्षाही महानंदा डेअरीची असलेली मालमत्ता, शेकडो एकरची मालमत्ता, या मालमत्तेवर गुजरातचा आणि गुजरातच्या अमूलचा डोळा असल्यामुळे त्या अमूलच्या घशामध्ये घालण्यासाठी NDDBच्या मार्फत अमूलच्या घशात महानंदा घालण्याचा डाव हा आखला गेलेला आहे। परंतु कोणत्या परिस्थितीमध्ये ह्यांना महाराष्ट्रातून शेकडो प्रकल्प मोठमोठे गुजरातच्या घशात जात आहेत, त्याची यांना ना खंत, ना लाज, ना शरम। उलट काही झालं तरी आदित्य ठाकरेंच्या नावावर खापर फोडण्याचा एकमेव धंदा ह्या राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत करतायत। बाकी दुसरं काय त्यांच्या हातात राहिलेलंच नाही आहे। शिवसेना आणि भाजपची युती तुटण्यामागे सर्वात मोठा वाटा आदित्य ठाकरेंचा आहे असा आरोप जो आहे तो दीपक केसरकर यांनी केलेला, काय प्रत्युत्तर असेल? ते दीपक केसरकर आणि उदय सामंत हे दोन्ही बाडगे जे आहेत, त्या बाडगा अधिक कोडगा जसं म्हणतो तसं हे आहे। त्यामुळे ते तुम्ही ज्यांनी आजपर्यंत अनेक पक्षांतरं केली, वेगवेगळ्या पक्षांच्या डबक्यामध्ये उडी मारून आपला राजकीय स्वार्थ साधला, त्यांना फक्त आरोप करण्यासाठी उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे यांच्या पलीकडे कोण नाही आहे। दीपक केसरकर आणि राजन यांची संघर्ष पिटलेला दिसतो, आपल्या पक्षाची तयारी कशी? आम्ही तिथे कोणत्या परिस्थितीत आमचा उद्धवजी ठाकरेचा आणि आघाडीचा आमदार निवडून आणणार म्हणजे आणणार। सावंतवाडीमध्ये इथे सुद्धा, रत्नागिरीमध्ये सुद्धा, रत्नागिरी विधानसभेमध्ये सुद्धा आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याच्या लोकांना घरी बसवणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि आघाडीचा आमदार निवडून आणणार। असा एक दावा केलेला आहे की 51% मतं मिळून आम्ही 25 जागा निवडून आणू। दिसून येईल येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये किमान 30 खासदार हे इंडिया आघाडीचे असतील। नवीन वर्षापूर्वी या ठिकाणी महायुतीची पत्रकार परिषद झाली, तिन्ही प्रदेशाध्यक्ष या ठिकाणी उपस्थित होते। महामेळावे राज्यामध्ये घेणार आहे फेब्रुवारीपासून आणि 45+ जागा निवडून येतील असं त्यांनी दावा केलेला आहे, काय सांगाल? त्यांचा दावा हा फोल ठरणार हे काही दिवसामध्ये दिसून येईल। आता फक्त ज्यावेळेला निवडणुकीचे जागा वाटपाचा प्रश्न येईल त्यावेळेला शिंदे गट विरुद्ध अजितदादा गट, अजितदादा गट विरुद्ध भारतीय जनता पक्ष असे एकमेकाच्या उरावर बसतील आणि एकमेकाला संपवण्याचा ते प्रयत्न करतील। मोदींच्या मोठ्या यशाचा दावा असा महायुतीने म्हटलं, दिसून येईल आता त्या निवडणुकीमध्ये। दुर्दैवाने भगवंत म्हणजे रामाचा दुरुपयोग आता केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थासाठी सध्याचं सरकार करते। रामाच्या दैवताच्या प्रती यांची किती श्रद्धा, किती निष्ठा हा संशोधनाचा विषय ठरेल, पण रामाच्या नावावर स्वतःचं राजकीय भांडवल वाजवायचं ह्या दृष्टिकोनातून अयोध्येतील राम मंदिराचा ते राजकीय फायदा करू इच्छितात। त्यामुळे रामाची अवकृपा त्यांच्यावर नक्कीच होणार आहे आणि रामलल्लाचा खऱ्या अर्थाने आशीर्वाद आमच्या उद्धवजींना मिळतील याबद्दल मला आशा आहे। नवीन वर्षाचा पहिला महिना जो आहे तो नाशिकमध्ये ब्लॉकबस्टर ठरणार आहे, कारण 12 जानेवारीला नरेंद्र मोदी नाशिकमध्ये येत आहेत आणि उभाटाचा देखील महामेळावा आहे, काय नेमकं सांगाल? आमच्या पक्षाचा 23 जानेवारी जो हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांच्या जयंतीचा दिवस, त्या दिवशी नाशिकला आमच्या पदाधिकाऱ्यांचं शिबिर आणि संध्याकाळी
खुलं अधिवेशन एक जबरदस्त ताकदीने आणि जबरदस्त उत्साहाने तिथे साजरा केला जाईल आणि येणाऱ्या ह्या 2024च्या येणाऱ्या सगळ्या निवडणुकामध्ये शिवसेना आणि आघाडीचा झेंडा फडकवण्याचा निर्धार त्या ठिकाणी केला जाईल. रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांची चर्चा आहे. त्याचबरोबर किरण सामंत यांचा देखील चर्चा आहे. त्यांची मागणी केलेली आहे उदय सामंत यांनी. कसं बघता याकडे, कारण शिवसेना या मतदारसंघामध्ये स्ट्रॉंग आहे. त्यांची चर्चा मार्चच्या 15 तारीखपर्यंत चालू राहणार आहे. तोपर्यंत भारतीय जनता पक्षाला किंवा शिंदे गटाला ह्या लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवार मिळत नाही ही सत्यस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आदित्यजी ठाकरेंच्या नावावर तुम्ही दगड फोडण्यापेक्षा स्वतःच्या बुडाखाली काय जळतंय ते आधी बघा. उदय सामंत यांनी किरण सामंतांसाठी जोरदार फिल्डिंग लावली या मतदारसंघामध्ये. तर फिल्डिंग लावायचा त्यांचा नेहमीचा धंदा असतो. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार साहेबांकडून एबी फॉर्म घेतला आणि शिवसेनेमध्ये उडी मारली. आत्तासुद्धा इकडचा एबी फॉर्म घेणार आणि भाजपकडे उडी मारणार. शरद पवार गटाचं संमेलन या ठिकाणी होतं आहे आणि ज्योत निष्ठेची लोकशाही वाचवण्यासाठी असं त्यांचं स्लोगन या ठिकाणी पाहायला मिळते. नाही, मला कळला नाही प्रश्न. शरद पवार गटाचा मेळावा या ठिकाणी पाहायला मिळतो आहे आणि त्यांचं कुठे या ठिकाणी? मुंबईमध्ये आहे. हां हां. तर ज्योत निष्ठेची आणि लोकशाहीच्या रक्षणासाठी असं एक घोषवाक्य त्यांनी तयार केलेलं आहे. एक मात्र सर्वांनाच मान्य केला पाहिजे की या एवढ्या वयामध्ये सुद्धा माननीय शरद पवार साहेब ज्या गतीने ज्या ताकदीने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरतायत, लोकांशी संपर्क साधतायत, त्यामुळे महाराष्ट्रातली जनता जी शरद पवार साहेबांना मानते त्याच्यामध्ये कुठेही कमी झाली नाही हे दिसून येते. त्यामुळे शरद पवार साहेब काय, माननीय उद्धवजी ठाकरे काय आणि आघाडीचे काँग्रेसचे नेते काय हे सुद्धा अशा पद्धतीने सर्वसामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून विश्वास संपादन करायला यशस्वी झालेले आहेत. भाई, पाणबुडी प्रकल्प आदित्य ठाकरेंमुळे गेला असा खळबळजनक आरोप उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. उदय सामंतांचा उल्लेख सध्या निरुद्योगी मंत्री म्हणूनच मला करावा लागेल. कारण उद्योगमंत्री पदाचा कारभार घेतल्यानंतर उदय सामंतांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये महाराष्ट्रातले उद्योग गुजरातकडे पाठवण्याच्या पलीकडे त्यांनी काही केलेलं नाही आहे. स्वतःच्या मतदारसंघातला JK फाईलसुद्धा डुबला गेला, त्याला हातभार लावला नाही. त्यानंतर वेदांता फास्कॉन वगैरे वगैरे जे प्रकल्प कसे गेले ते त्यांना खरं म्हणजे अजून किती शब्दामध्ये सांगितलं तर कळेल. हा सुद्धा एक संशोधनाचा विषय. केवळ आणि केवळ हुजरेगिरी करायची, लाचारी करायची, या पलीकडे उदय सामंत काही करू शकत नाही. वेंगुर्ल्याचा सबमरीन प्रकल्प गुजरातला घालवल्याचं पाप तुम्ही जर आदित्यजी ठाकरेंवर फोडत असाल तर यांच्यासारखा निर्बुद्ध मंत्री यापूर्वी ह्या राज्याला मिळाला नाही असं मला म्हणावं लागेल. पहिला मी मोर्चा परत हाणणारच आहे. नाही, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने जरांगे पाटील यांनी उभारलेलं रणशिंग हे योग्य आहे असं माझं मत आहे. परंतु ज्या पद्धतीने मराठा आरक्षणाला टोलवाटोलवी केली जाते आणि केवळ कुणबी नोंदी शोधून काढायच्या आणि कुणबी आणि मराठा आणि OBC यांच्यामध्ये भांडणं लावायचा हा प्रकार चाललेला आहे. सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना लोकसभेमध्येच स्वतंत्र कायदा करण्याची आवश्यकता आहे. आत्ताच्या घडीला तसं न करता महाराष्ट्र शासन केंद्र सरकारच्या माध्यमातून संसदेमध्ये तशा पद्धतीने मराठा आरक्षणाचा स्वतंत्र कायदा पारित करण्याचा प्रयत्न न करता कुणबीमधून मराठ्यांना आरक्षण द्यायचं म्हणजे OBC दुखावला आणि OBC रस्त्यावर उतरला, मराठा रस्त्यावर उतरला की एकमेकाची डोकी फोडावी अशा पद्धतीचे घाणेरडे स्वप्न पाहणारं सध्याचं शिंदे सरकार आहे. कालच्या झालेली मीटिंग आम्ही माध्यमाच्या द्वारे पाहिलेली आहे. केवळ आणि केवळ त्याच्यातून सकल मराठा समाजाला आरक्षण मिळेल असं वाटत नाही. पण ज्या ठिकाणी कुणबी समाजामध्ये मराठा आणि कुणबी एकत्रित कुणबी नोंदी आढळलेल्या आहेत त्याची सुद्धा चौकशी झाली नाही ते काल जरांगेने दाखवून दिलेलं आहे. आणि यापुढे आता शिंदे काय करणार आहेत? त्यांनी सांगितलं पाहिजे की सकल मराठा समाजाला, धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मला हे मी करणार
पण ते काही तसं सांगत नाही आहे. 10 धन्यवाद. तारखेच्या निकालाकडे कसं बघता? भगवंत आमची सर्वोच्च न्यायालयाकडे नक्कीच आम्ही आशावादी आहोत. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्याय नक्की मिळेल. यांच्या न्यायालयात न्याय मिळेल की नाही शंका आहेच. चल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.